ऋतिकचं हे शेवटचं टुर्नामेंट होतं आणि मी खेळलोही देखील शेवटच्या टुर्नामेंट सारखाच आहे. काय 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 पहिलीच मॅच आम्ही हारलेलो आहे टुर्नामेंटची. मला असं म्हणणं आहे, कॅप्टनशिप जी तुम्ही देतात ना ते डिझर्विंग प्लेअरला दिली पाहिजे. मागच्या जसं की कोण जसं की संकेत निकम, गोविंद ठाकर. पहिलीच मॅच द्यावाला असं आम्ही म्हणत पहिलीच मॅच आम्ही हारलो आणि मुंबई इंडियन्ससारखं आम्हाला आशा होती की आम्ही सलग बॅक टू बॅक पुढच्या मॅचेस जिंकू. पण दुर्दैवाने आता पुढं जे झालं ते आता तुम्ही बघू शकता. तर खूपच वाईट झालं. तर तुम्ही आता बघत राहा म्हणजे पुढं काय होईल आणि खूपच वाईट होणार आहे. तर तुम्ही थोडंसं जर नाजूक काळजाचे असाल तर व्हिडिओ इथेच थांबवा आणि बघू नका. पण तुमचं जर काळीज आमच्यासारखं धाडसे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा. त्यांनी सोडलेला आहे बॉल. सुंदर अशी फिल्डिंग. लास्ट बॉल आकाश काकडे फ्रॉम सियॉन. 83 रन ऑन द स्कोर बोर्ड. संकेत आपण फक्त बिर्याणी पर्यंत टिकणार आहोत. आता बिर्याणी खायची ना घरी जायचं. गणेश काय म्हणायचं तुला याच्यावर? मॅच हारणं जिंकणं चालू राहील पण वडापाव हे एक इमोशन आहे आणि ते घेण्यासाठी इथं सगळे तुटून पडलेत. मला तर वाटतं आमच्या टीमचं जे हारण्याचं जे रूट कॉज आहे तर ते असं खाण्यापिण्यावर लक्ष देण्याचंच कारण आहे. कारण की काही खायला आलं की सगळ्यात पहिले आमची टीम असते तिथं पटकन उचलायला आणि ते उचल्याच्या नादात कप दुसरंच उचलून घेऊन जातं आणि आम्ही असंच हारून परत घरी येतो. तर इथं आता वडापावचा एकदम जोरदार कार्यक्रम चालू आहे. तर मी पण वडापाव खातो. जर असंच बोलत राहिलो तर हे एक पण ठेवणार नाही मला. तर बघू शकता तुम्ही कसले उचलायला लागलेत. एक नाही 4 उचलायला लागलेत. तर मी एक उचलतो माझ्यासाठी आणि खातो. मॅच दुसरी आणि दुसऱ्या मॅचमध्ये आमचे कॅप्टन बदललेला आहे स्वतः सूरज पवार. तर तुमची ह्या मॅचसाठी काय स्ट्रॅटेजी आहे तुम्ही आता आम्हाला सांगा. म्हणजे आम्ही माझ्यासोबत पॉलिटिक्स करून वापस मला पण कॅप्टन्सीवरनं शरद पवारांसारखे सूरज पवार सुद्धा पॉलिटिक्स मध्ये खूप असं पण आता ऋतिक जाधव चाललेलेच आहेत. तर आता आम्ही जबाबदारी सूरज पवारला दिलेली चांगली आहे. तर त्यामुळे सूरज सर तुमची स्ट्रॅटेजी काय असणार या मॅच साठी? इन्शाल्लाह बॉयज विल प्ले वेल. अरे काय जर वेचय क्रम चुकतोय तुमचा. पण काही नाही, टीम स्ट्रॅटेजी बद्दल बोलतोय सर मी. टीम स्ट्रॅटेजी तुम्ही भरकटताय. टीम स्ट्रॅटेजी बघायला तसं आम्ही सगळ्यांनी फिल्डिंग नीट करायची, सगळ्यांनी बॅटिंग नीट करायची आणि बॉलिंग पण नीट करायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच परफॉर्मन्स ओके झालं पाहिजे तरच आम्ही जिंकू शकतो. मागच्या वेळेसचा मोमेंटम आपण कायम ठेवला. बॅक टू बॅक 2 मॅचेस हारलोय. अरे मन जिंकता सगळ्यांना येत नसतं मित्र. मन जिंकणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या कॅप्टनशिप अंडर सगळ्यांना सगळं भेटलं याचा मला अभिमान आहे. सगळ्यांना बॅटिंग भेटलेली आहे आमच्या टीम मध्ये. सर हाऊ यू आर फीलिंग while playing with the best team? Sir, like last match, again we lose back to back 2 matches. That momentum we have maintained. Why sir? Why body QC always lose? Always. In cricket only. In cricket Why only. you not guide us properly? We don't have a big hitter. We don't have a big hitter. Just a single hitter. Yeah, you are right. Listen, I like it. All other team is customer. We have to make them happy. कुठं आपलं ते ऋतिकचं हे शेवटचं टुर्नामेंट होतं आणि मी खेळलोही देखील शेवटच्या टुर्नामेंट सारखाच आहे. तू खेळला चांगला पण आता ठीक आहे. पुढच्या वर्षी मला खूप अभिमान आहे. रिटर्न नसते केले त्यांनी. मला खूप अभिमान आहे. आपली टीमला पुढे नेण्याचे भरपूर प्रयत्न केले. आयसीसी चेअरमॅन हे शरद पण सांग आम्ही पुढे जाऊन नाही दिलं. कसं आहे माहिती आहे का, मला इतका अभिमान आहे, एवढा आनंद होतोय. सगळ्यांना बॅटिंग सगळ्यांना बॉलिंग दिली मी. बाकी टीम सारखं थोडीच आपलं. माझ्या कॅप्टनशिप अंडर 2 टॉसही हारलो आपण. सर तुमचं संघ मालक तुमचं काय म्हणणं आहे संघ मालक म्हणून? सलग आपण 2 मॅचेस हारलोय. आपण रनाने हरलेलो असं मनाने आपण जिंकलेलो आहे. सरांचा फोकस बघ. इथंच खरं जिंकले. बॉडी क्यूसी इथंच जिंकली आहे. इथंच जिंकली बॉडी क्यूसी. कार्यकर्ते कसं वाटतंय पहिले ऑल आउट होऊन कसं वाटतंय? आम्हाला सवय आहे. आम्ही सलग मागच्या वेळेस पण 2 मॅच हारलो होतो. यावेळेस पण हरलो. आम्हाला जिंकवणारं मागच्या पेंट क्यूसी मधून माणूस होता. यावेळेस कोणीच नव्हतं त्यामुळे आम्ही हारलोय. गुप्ताजी
आपका क्या कहना है? बॉडी क्यों से इतना हार क्यों रही है? दिल जीता है यार। हम अगले साल आएंगे इसी जज्बा के साथ, इसी जीतने के लिए, जीतने के लिए आएंगे। विनोद बॉडी क्यू से पुन्हा येईन, पुन्हा येईन, ती पुन्हा येईन। टीआई मेटल इशू। तो जिस तरह से हम पे उम्मीद थी उस पे हम पूरी तरीके से खड़े उतरे हैं। हम एक भी मैच जीतने नहीं वाले थे, बिल्कुल हमने वैसे ही किया। हम एक भी मैच नहीं जीते आणि पहिल्याच बॉलला तुषारने चांगला तर असे एकदम भरलेल्या मनाने आम्ही आता घरी निघालेलो आहे. तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.